हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कैरीचं लोणचं कसं तयार करायचं. त्यासाठी कैऱ्या आणून त्या स्वच्छ धुवायच्या आहेत आणि कोरड्या पुसायच्या आहेत. कोरड्या पुसलेल्या कैऱ्या या कमीत कमी 6 ते 7 तासासाठी वाळवायच्या आहेत, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहणार नाही. ज्या कैऱ्या थोड्या पिकलेल्या असतील त्यांना बाजूला काढायचं आहे, जेणेकरून ओलाव्यामुळे लोणचं खराब होणार नाही. कैऱ्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या कापणं घरी शक्य असेल तर ठीक आहे, पण नसेल तर बाजारात कैऱ्या कापून मिळतात. लोणच्यासाठी आपल्याला मसाले जे लागतात त्याची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तरी सांगते: मोहरीची डाळ, बडीशोप, धने, हळद, लाल तिखट, निवडलेला लसूण, दालचिनी, मिरे, लवंगा, वेलचीचे दाणे, तेल, गूळ आणि मीठ. हे सामान आपल्याला लोणच्याचा खार बनवण्यासाठी वापरायचं आहे. लोणचं भरण्यासाठी आपल्याला चिनी मातीची बरणी वापरायची आहे, कारण काचेची किंवा इतर भांडे जर वापरले तर लोणचं खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. लोणचं खराब होऊ नये म्हणून बरणी स्वच्छ धुवून उन्हात ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी वापरायची आहे. तुम्ही बरणी खूप अगोदरही धुवून ठेवली तरी लोणचं खराब होण्याचा चान्स असतो, त्यामुळे जेव्हा लागणार आहे त्या आधीच स्वच्छ करावी. लोणचं बनवायची सुरुवात करताना सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो लोखंडी कढई भाजण्यासाठी वापरायची आहे. सर्व मसाले व बडीशोप व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी मोहरीची डाळ घेत आहोत ती डाळ कधीही फोत्र नसलेली म्हणजेच साल नसलेली घ्यावी, जेणेकरून कडवटपणा येणार नाही. मसाल्यांचं होतंय तोपर्यंत तेल तापवत ठेवावं. मसाल्यांमध्ये तुम्ही हिंग व मेथी दाणे सुद्धा घेऊ शकतात, त्यांचं प्रमाण मात्र कमी हवं. भाजलेले मसाले थोडे गार झाल्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, पण बारीकही फार नाही करायचं, जाडं भरडं ठेवायचं आहे. आपण इथे मिऱ्याची पावडर केलेली आहे, धण्याची पावडर केलेली आहे, विलायचीच्या दाण्यांची, दालचिनीची आणि लवंगांची पावडर केलेली आहे. आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे. त्या लाल तिखटामध्ये लसूण घालायचा आहे. लसूण घातल्यानंतर फिरवून घ्यायचं आहे. या मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तसंच व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दिलेलं आहे. पण साधारणतः 10 किलो कैरीसाठी 20-20 ग्रॅम मसाले घ्यायचे आहेत. धने आणि बडीशोप हे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घ्यायचे आहेत आणि जी मोहरीची डाळ आहे ती 1 किलो घ्यायची आहे. 5 किलो कैरीसाठी हेच प्रमाण तुम्ही निम्मे करायचं आहे. 10 किलो कैरीसाठी हे 4 मिक्सरचे भांडे एवढी चटणी आणि लसूण आम्ही घालतो. गूळ मोकळा करून आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बारीक करायचा. गूळ हा नरम घ्यावा, जेणेकरून तो लोणच्यात चांगला पिघळेल. 10 किलो कैरीसाठी 1 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही 5 किलोसाठी अर्धा किलो गूळ वापरू शकतात. बघा, तेल किती तापलेलं आहे हे पाहण्यासाठी आपण त्यात एक लवंग घालायचं आहे. लवंग जर वर आली तर समजायचं की तेल व्यवस्थित तापलं आहे. तेल जर आपण जास्त तापवलं तर मसाले कडवट लागतात. तेलाला आणि मसाल्यांना आपण खाली घेऊन घ्यायचं आहे जमिनीवर. लक्षात घ्या, भाजलेले मेथी दाणे मात्र आपण जाडच राहू दिलेले आहेत. हळदीची मात्र बारीक पावडर हवी. शेलम नावाची हळद आम्ही विकत घेतो आणि त्याला चक्कीवरनं दळून आणतो. त्याच्या पावडरला रंग खूप छान असतो. तुमच्या पावडरला रंग जास्त नसेल तर तुम्ही जास्त हळद वापरू शकतात. सर्व मसाले एका मोठ्या भांड्यात आपल्याला ओतून घ्यायचे आहेत. आता जे तापलेलं तेल आहे ते आपल्याला या मसाल्यांवर सोडायचं आहे. बघा, काही जण तेलात डायरेक्ट मसाले टाकतात, ज्यामुळे काय होतं, लोणचं कडवट बनतं. कमी अधिक प्रमाणात हे मसाले जळतात, त्यामुळे तेल हे वरून घालावं, म्हणजे मसाले प्रॉपर भाजले जातात आणि कडवट होत नाही. ही माझ्या आईची टीप आहे. लसूणसुद्धा जर आपण वेगळा मिक्सरमध्ये फिरवला तर त्यात ओलावा जास्त राहतो,
म्हणून लसूणसुद्धा चटणीसोबत फिरवावा, ही सुद्धा माझ्या आईची टीप आहे. लोणचं हे वर्षभर टिकावं म्हणून पाणी आणि ओलावा याची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. तयार झालेलं लोणचं जेव्हा तुम्ही बरणीत भरतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बरणीला रुमाल बांधणे. बरणीला जर आपण कापड बांधून ठेवला तर हवेशी लोणच्याचा संपर्क होत नाही आणि अगदी जर झाकण लावलं तर ते खराब होण्याचे चान्स असतात. तेल असं गरम असावं की बघा फेस जसा निघत आहे, आपण तेल टाकताना फेस निघतोय ना, अशा पद्धतीने मसाल्यांवर फेस निघाला पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. हे जे लोणचं आपण तयार करत आहोत यात कुठेही आपल्याला हात भरवावे लागत नाही. संपूर्ण लोणचं हे चमच्याने होऊन जातं आणि अगदी कमी भांडे भरून आपण हे लोणचं तयार करतो आहोत. बरेच जण हे तेल टाकत असताना तिथे मीठ टाकून देतात, तर आपल्याला यावेळेस इथे मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे मिठाला पाणी सुटतं. त्यामुळे मीठ हे मसाले गार झाल्यानंतरच टाकायचं आहे. मीठ तुम्ही थोडं भाजून घेऊ शकतात, पण मिठाचा रंग काळा होईपर्यंत भाजायचं नाही. नाही भाजलं तरी चालतं, पण लक्षात ठेवा या गरम मसाल्यांमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. गूळसुद्धा काही जण कच्चा घालतात, त्यामुळे लोणचं हे लवकर खराब होतं. तर गुळाला आपल्याला तेलात टाकून विरघळवायचं आहे. 10 किलोला जर आपण 1 किलो गुळाची भेली वापरली किंवा 5 किलोला अर्धा किलो गूळ वापरला तर लोणचं अगदी चविष्ट लागतं. ते जास्त गोडही लागत नाही आणि मसाल्यांची जी योग्य चव आहे तीही छान लागते. जास्त गूळ घातला तर लोणचं जास्त गोड होऊन जातं आणि मसाल्यांची चव लागत नाही. आपण जे तेल गरम केलेलं होतं तेच थोडं तेल आपण बाकी राहू दिलं आहे आणि त्याच गरम तेलामध्ये गूळ आपल्याला वितळवायचा आहे. गुळाला वितळवतो तोपर्यंत आपण मसाले अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आपल्याला तेल कमी वाटत असेल पण काही वेळानंतर मसाल्यांना आपोआपच तेल सुटतं, त्यामुळे तेल जास्त टाकण्याची घाई करू नये. गुळाला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हळद. हळद ही नंतर टाकायचं कारण आहे, जर अगदी गरम तेलात आपण हळद टाकली तर ती कडवट होते. आता आपल्याला हा मसाला पूर्ण थंड होण्यासाठी राहू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने त्याला तेल सुटलेलं आहे. थंड झालेल्या याच्यात आपण घालणार आहोत मीठ. मीठ घातल्यावर व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या खारमध्ये थोड्या कैऱ्या मिक्स करायच्या आणि बरणीत टाकायच्या. अशा पद्धतीने लोणचं मिक्स करत टाकायचं आहे. एकदम खार किंवा एकदम कैऱ्या मिक्स करू नये, थोड्या थोड्या मिक्स करून मग बरणीत भराव्या. बरणी पूर्ण भरल्यानंतर आपल्याला त्याला कापडाने बांधायचं आहे. लोणचं भरल्यानंतर ते कोरडं वाटतं, पण त्याला हळूवार तेल सुटतं आणि 8-10 दिवस मुरलेलं लोणचं हे चवीलाही छान लागतं. त्यामुळे तुम्हाला लोणचं कोणासोबत शेअर करायचं असेल तर 8-10 दिवस पहिले मुरू द्यावं आणि मग त्याचा आस्वाद घ्यावा. कमी तेलाचं आणि व्यवस्थित असं हे लोणचं तयार झालेलं आहे. 2-3 दिवसानंतर बघा कैऱ्या कशा मुरल्या आहेत. त्यानंतर त्याला तेल सुटून वरती येतं, तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला कुठल्या फूडच्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की